कोल्हापूर म्हणून सांगू. तुम्हाला इकडे तोही कोल्हापूरचा नाही, मी कोल्हापूरचा. बरोबर आहे. पण कोल्हापूर हे त्यातलं मोठं तुमचं बऱ्याच म्हणजे आम्ही कर्मभूमी दोघांनी कर्मभूमी म्हणजे दोघांनी आम्ही बराच धुमाकूळ घातला कोल्हापूरमध्ये. जवळवरती आणि त्याने आणि मी जवळ 50 पिक्चर केले असते एकत्र. चांगले होते, काही चालले, काही त्यावेळेला चालण्याची पद्धत होती, पिक्चर चालण्याची पद्धत होती, आता नाही. त्यावेळेला कथा चांगली असायची, विनोद केलेले हे चांगले असायचे. आता विनोद हे इतके बाहेर पडलेले आहेत, अंगाबाहेर झालेले आहेत, त्यामुळे लोक तेवढे सिरियसली घेत नाहीत ते. त्यावेळेला सिच्युएशन विनोद हा महत्वाचा होता, तो होत होता. डायलॉग्स हे नंतर झालं, पण लिहिणारे लेखक होते मुळात. वसंत सबनीसांसारखे होते, दमा मिरासदारांसारखे लेखक होते, स्क्रिप्ट फार छान लिहायचे ते लोक. मी आणि त्या लक्ष्मीकांतने इतके पिक्चर्स केले, तो काळ काय वेगळाच होता काळ. म्हणजे लोक यायचे थिएटरला. म्हणजे मी असं म्हणेन की मी आणि लक्ष्मीकांत आम्ही दोघांनी मिळून लोकांना थिएटरला यायची सवय लावली. की बघा बघा तुम्ही बघा, हे आम्ही केलेलं आहे, वाईट असेल चांगलं असेल बघा पण. आणि लोक यायचे थिएटर. त्यामुळे मधला काळ होता आता अतिशय, म्हणजे असे लोक म्हणतात की सर तुम्ही काम करतो त्यावेळेला तो सारा सुवर्ण काळ होता. पण नंतर मग हळूहळू तेच 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 व्हायला. कारण नवीन नवीन जे होतं ते नवीन नवीन यायचे ते लोक ऍक्टिंगच्या नावाकडे इतकं पसरलं जायचं त्यांचं काम की ते लोकांना शेवटी इरिटेटिंग वाटायला लागली. इथपर्यंत झाला. म्हणजे मी स्पष्ट सांगतो मी, म्हणजे काय होतंय, अभिनय करणं आणि योग्य अभिनय करणं यात फरक आहे. अभिनय सगळे करत असतात, पण तुमची कॅरेक्टर काय आहे ते कॅरेक्टरला धरून अभिनय करणं हे फार महत्वाचं असतं, ते कठीण असतं. ते जमलं पाहिजे. ते त्याला जमलं तो आणखी खरंच पुढे जातो. त्यांच्याबद्दल एखादी हृदयस्पर्शी काय तर आठवण एखादी? नाही, हृदयस्पर्शी अशी आम्ही कधी स्पर्श केलीच नाही. तो त्याच्या कामात, मी माझ्या कामात. तो म्हणजे काय माहिती, तो मला ज्युनियर असल्यामुळे तो मला भयंकर रिस्पेक्ट देऊन होता. त्यामुळे माझ्या त्याच्याने माझं बोलणं कमी व्हायचं, कामं सॉल्व व्हायची, पण बोलणं फार कमी इकडे. मी गप्पा मार बसलो असं कधी नाही व्हायचं. कारण तो एक काय मला रिस्पेक्ट द्यायचा, भयंकर रिस्पेक्ट द्यायचा. त्यामुळे जास्ती बोलायचं नाही माझ्याबरोबर. कथा आता बघा चांगली. आता बघा आता यांचे पिक्चर आले आता नवीन, काय बीड लग्नाची गोष्ट, छान स्टोरी आहे, चांगल्या रीतीने मांडलेली पण आहे. कामत पण सगळ्यांनी चांगले, पण काय आता करायचं, आवाजच नाही येत त्याचा कुठे, काय करायचं.